मुलाचा संस्थात्मक आत्महत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये दलित मुलांचा जो छळ होतो विद्यापीठीय शिक्षणामध्ये, त्यांच्यावरती जो अन्याय होतो, त्यांना जी संधी नाकारली जाते त्याच्यामध्ये आवाज उठवला गेला होता. सुरुवात त्याच्यामध्ये झाली होती. रोहित वेमुरला ऍक्ट आणण्याची मागणी त्याच्यामध्ये यायला लागली होती. पण त्याच्या आधी 2012 पासूनच इक्वॅलिटी इन एज्युकेशन, त्यामुळे इक्वल अपॉर्च्युनिटी सेल किंवा इक्वॅलिटी प्रमोशन सेल या नावाने प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक छोटं डिपार्टमेंट असलं पाहिजे. आणि त्यांनी कॉलेज व्यवस्थापनाकडनं किंवा कॉलेजच्या वातावरणामध्ये जाती आणि म्हणजे जात आणि जमात, SC आणि ST या दोन्हीच्या आधारावरती भेदभाव होणार नाही, मुलांच्यावरती त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांच्यातला न्यूनगंड दूर करणं, अशासाठी या सेलची स्थापना केली होती. रोहित वेमुरला, त्याच्यानंतर रोहित वेमुरलाच्या आई आणि पायल तडवींच्या आईच्या वतीने काही लोकांनी कोर्टामध्ये केस केली. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट असं दिलं की UGCने ताबडतोब हे मोठ्या प्रमाणावरती लागू केलं पाहिजे. त्याच्यात त्यांनी ऍड केले OBC, जे आधी नव्हते, आधी SC ST साठी होते, OBC ऍड केले. हे ऍड झाल्या इथल्या सगळ्या सवर्ण उच्चवर्णीय व्यवस्थेला कळलं की आपल्या डिपार्टमेंटमध्ये, आपल्या विद्यापीठामध्ये, आपल्या कॉलेजमध्ये खरंच अशा सेल ऍक्टिव्ह झाल्या तर आत्ता आपण जे काही झुकतं माप आपल्या विद्यार्थ्यांना देतोय ते आपल्याला थांबावं लागेल. आणि त्याच्या विरोधात 4 पिटिशन्स दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात 4 पिटिशन्स सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या. आणि त्यातला आर्ग्युमेंट काय होतं, त्यांनी वाद काय केला होता त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये केला होता की एखाद्या माणसाला जातीवर्ण किंवा जातीच्या आधारावरती त्यांची विषमता आहे असं म्हणणं किंवा त्यांच्या बाजूनी झुकतं माप देण्याची अशी जर काही सेल सुरू केली तर हा आमच्यावरचा अन्याय ठरेल. तुमच्यातले जे सुशिक्षित आहेत त्यांना रिव्हर्स जस्टिस हा शब्द त्याच्यामध्ये कळू शकेल. या सुप्रीम कोर्टाने ताबडतोब स्वतःच्याच ऑर्डरवरती स्टे आणला.